तर आपण पहिल्या व्हिडिओमध्ये शोल्डर किती डाऊन करायचं हे बघितलं होतं. तर आपण चेस्टनुसार इथे आर्महोल किती घ्यायचं आहे हे बघणार आहोत. तर आपण शोल्डर हे डाऊन केलेलं होतं. ते डाऊन केल्यापासून तुम्हाला तर इथे जेवढं आपण मायनस केलेलं शोल्डर आहे आणि मेन शोल्डरपासून इथं खाली तुम्हाला चेस्ट आहे, चेस्टचा 6वा भाग घ्यायचा आहे. तर ह्या ब्लाऊजचा चेस्ट 32 आहे, त्याचा 6वा भाग मी 5.5 घेतलेला आहे. तर 5.5चा तुम्हाला आर्महोल टाकायचा आहे. आणि आर्महोलचा फ्रंट साईडचा शेप कसा द्यायचा आहे, 5.5 घ्यायचं, त्याचं निम्मा घ्यायचं आहे इथे आणि पाव इंच आतमध्ये यायचं आहे. 0.25 आतमध्ये येऊन इथून आपल्याला मुंड्याचा शेप द्यायचा आहे आणि नंतर आपल्याला प्रिन्सेस कटचं माप टाकून घ्यायचं आहे. तर चेस्टचा 6वा भाग घ्यायचा आहे आर्महोलला. हे छोटं माप असल्याने मी चेस्टचा 6वा भागच घेतलेला. जेव्हा तुम्हाला 32+ साईज येईल तेव्हा चेस्ट 6वा भाग प्लस अर्धा इंच प्लस करायचं आहे आणि आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे.